जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्ही सध्या खूप दुःखात असाल, जीवनात सतत अपयश येत असेल, मनात निराशेचे ढग दाटून आले असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला असेल, कारण आज जे शब्द ऐकणार आहात ते तुमच्या मनाला नवीन शक्ती देतील, तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील आणि तुमच्या आयुष्याला नव्याने उभे राहण्याची प्रेरणा देतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी स्वामी समर्थांचा हा संदेशच तुम्हाला हवा आहे. तर भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद आहे. आज अनेक जण संकटात आहेत. कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला नोकरीची, कोणाला आरोग्याची, तर कोणाला नातेसंबंधाची. पण लक्षात ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते, प्रत्येक दुःखानंतर सुख येते. आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती कायमची नाही. हा काळही निघून जाणार आहे. स्वामी समर्थ सांगतात की संकटे आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतात. जसे सोन्याला अग्नीत तापवले जाते तेव्हाच त्याची किंमत वाढते, तसेच जीवनातील संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवतात. कधी कधी आपण देवाला विचारतो, माझ्याच आयुष्यात इतके दुःख का? पण मित्रांनो, देव जेव्हा एखाद्या व्यक्तीवर विशेष कृपा करतो तेव्हा त्याला संघर्षातून घडवतो. कारण मोठे यश मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे संघर्षाची एक मोठी कहाणी असते. तुमच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमच्या अपयशाने ठरत नाही. तुम्ही किती वेळा याने फरक पडत नाही, तर तुम्ही किती वेळा उठून उभे राहिलात याने तुमचे भविष्य ठरते. आजपासून स्वतःला कमी समजणे बंद करा. स्वतःवर विश्वास ठेवा. शांत बसू नका, कारण स्वामी समर्थांनी प्रत्येक माणसामध्ये एक दिव्य शक्ती दिली आहे. ती शक्ती जागृत झाली की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. जर लोकांनी तुमचा अपमान केला असेल, तुम्हाला कमी लेखलं असेल, तर त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. शांत रहा, तुमचे यशच त्यांना उत्तर देईल. स्वामी समर्थ सांगतात की संयम ठेवणाऱ्याला आणि श्रद्धा ठेवणाऱ्याला योग्य वेळी योग्य फळ नक्कीच मिळते. तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपत आला आहे. आज तुम्ही जे अश्रू ढाळत आहात ते उद्या आनंदाच्या हसण्यात बदलतील. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. रोज त्यांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जपा आणि कमेंटमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहा, किंवा मी हार मानणार नाही, किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा मन खचेल तेव्हा तेव्हा डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा. स्वतःला सांगा, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. हा विचारच तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करेल. लक्षात ठेवा, जीवनात कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. दुःखसुद्धा कायम राहणार नाही. अपयश कायम राहत नाही. संकटे कायम राहत नाहीत. कायम राहतो तो फक्त तुमचा आत्मविश्वास आणि तुमची श्रद्धा. आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, हार मानू नकोस. अजून तुझी वेळ आलेली नाही. अजून तुझ्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडायच्या आहेत. अजून तुला यश मिळायचे आहे. अजून तुझे स्वप्न पूर्ण झालेले नाही, ते व्हायचे आहे. म्हणून उठ, स्वतःवर विश्वास ठेव, सकारात्मक विचार कर आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुम्ही कितीही अंधारात असाल, एक छोटीशी आशेची ज्योत पुरेशी असते संपूर्ण अंधार दूर करण्यासाठी. ती ज्योत म्हणजे तुमची श्रद्धा. ती कधीही विझू देऊ नका. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी, यश येवो, ही स्वामीचरणी प्रार्थना. थांबा,
हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण पुढील काही मिनिटात तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. जर तुमच्या जीवनात सध्या दुःख आहे, निराशा आहे, सतत अपयश येत आहे, मनात भीती आहे किंवा तुम्हाला वाटत असेल की आता माझ्यासाठी काहीच उरले नाही, तर स्वामी समर्थांचा आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण अनेक भक्तांनी सांगितले आहे की स्वामी समर्थांचे असे प्रेरणादायी विचार ऐकल्यानंतर त्यांच्या मनाला नवीन उभारी मिळाली, निराशेच्या अंधारातून बाहेर पडण्याची शक्ती मिळाली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलला. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी ऐकलीच पाहिजे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक अमूल्य संदेश सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होईल. म्हणून हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्या समोर आलेला नाही. कदाचित स्वामी समर्थाचीच इच्छा असेल की आज तुम्ही हा संदेश ऐकावा. चला तर मग स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून आजच्या प्रेरणादायी मोटिवेशन व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, स्वामी समर्थांचा आजचा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात संकट कितीही मोठे आले असेल, कितीही दुःख आले, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांची साथ सोडत नाहीत. आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात त्या कायमच्या नाहीत. हा काळही निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचे, यशाचे आणि समाधानाचे दिवस नक्की येतील. फक्त स्वतःवरील विश्वास कधीही गमावू नका आणि स्वामींच्या चरणी असलेली श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो. जिथे स्वामींची कृपा असते तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आज झोपण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, स्वामी, माझी चिंता तुमच्या चरणी अर्पण करते. मला योग्य मार्ग दाखवा आणि विश्वास ठेवा, स्वामी तुमची प्रार्थना नक्की ऐकतील. तर भक्तांनो, आजचा स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपत आहेत, आनंदाचे दिवस तुमच्या दिशेने येत आहेत. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभे आहेत. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी संदेशासोबत. तोपर्यंत नेहमी आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वामींचे नामस्मरण सतत करत राहा. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी आणि सकारात्मक संदेशासह. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.